पुण्यावरून थेट मुंबईमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत आपल्या गावासाठी. आणि पहिला त्यांचा सामना आहे. स्ट्राईकला येतो अक्षय, नॉन स्ट्राईकला येतो गणेश. सुपर बॉल T20 धमाका. मी एकदा नियमावली सांगतो. 5 बॉलचं षटक असणार आहे. एका इनिंग मध्ये 20 बॉल. तिसरा बॉल हा सुपर बॉल असणार आहे. तिसऱ्या बॉलवरती ज्या धावा येतील त्या डबल असणार आहेत. त्याचप्रमाणे जर बॉल डॉट झाला तर 2 रन मायनस असणार आहेत. विकेट पडली तर 3 रन मायनस असणार आहेत. जर समजा सुपर बॉल नो असेल आणि नो बॉल वरती जर समजा षटकार मारला तर नोची 1 आणि 6 अशा 7च्या डबल 14. परत येणारा चेंडू हा तुम्हाला कंटिन्यू सुपर बॉल असणार आहे. आणि सुपर बॉल वरती 6 मारला परत तर परत 12. अशा एका बॉलवरती 26. चला आता सुरुवात होते. गोलंदाज रनअप घेतोय. पहिला बॉल आणि DKM सुपर बॉल T20च्या कपला शानदार सुरुवात. आणि वाईड, पंचांचा इशारा, वाईड बॉल. एका धावानी सुरुवात झालेली आहे लवळसे संघाची. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात दत्ता मेहर, शशी मेहर नावाजलेले पंच. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. KBR संघाचा ओपनिंगचा बॉलर वैभव. अक्षय पार्टे लवसे संघाचा हार्ड हिटर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि पुन्हा एकदा वाईट. धाव संख्या झाली ती 2. पुढचा चेंडू वैभव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. आणि अक्षय पार्टे हे बाद झालेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला वैभव याची. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट उचलायला देखील टाइम नाही भेटला. आणि सुपर. आवाज कमी येतो मित्र. डीजे आवाज कमी आहे. आवाज 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 हा. हॅलो 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 चेक.
हॅलो 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 हॅलो. पंचांचा इशारा आलेला आहे. सुपर बॉल पाहूया आता सुपर बॉल वरती. नवीन फलंदाज जो आलाय सागर सकपाळ लहुशे संघाकडून आणि वाईट चेंडू. 1+1 2 धावा. मित्रांनो हा सुपर बॉल एका चेंडूवर सामना बदलू शकतो. सगळ्यांच्या नजरा फलंदाजावरती. सुपर बॉल हा कंटिन्यू असणार आहे. चांगला असा फटका. 3 धावा. 3+3 एकूण 6 आणि वाईटला आलेल्या 2. 8 धावा. नाही लहुशे संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 10 रन. पहिलं षटक प्रगतीपथावर वैभव केबीआर कुडपण संघाकडून. केबीआर कुडपण संघ हा खूप नावाजलेला संघ आहे. आणि झेल सुटलेला आहे. गणेश रिंगे धावसंख्या झाली ती 12. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते वैभवच्या माध्यमातून आपल्याला. केबीआर संघ हा ग्राउंड फिल्डिंगच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं नाव सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आहे. परंतु हा जो झेल सुटला आणि बघा तो झेल सुटल्याचा दुसऱ्या बॉलवरती षटकार आलेला आहे. किती झेल हा महागात पडेल केबीआर कुडपणला येणाऱ्या पुढील 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस लहुशे संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 18. सोडणे म्हणजे आपण खूप मोठी चुकी केलेली आहे. आणि झेल सोडल्यानंतरच दुसऱ्या बॉलवरती त्यांनी षटकार मारून डीजे दुसरं षटक प्रगतीपथावर केबीआर कुडपण संघाकडून घेऊन येतोय सतीश चिकणे. लहुशे संघाकडून फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय तो गणेश रिंगे आणि सागर सकपाळ. स्ट्राईकला येतो सागर सकपाळ, नॉन स्ट्राईकला येतो गणेश रिंगे. गणेश रिंगेची कॅच जो झेल सुटलेला आहे तो किती महागात पडेल तो येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. चांगला असा फटका पाहायला भेटतोय आपल्याला सागरेच्या बॅटमधून. परंतु त्या बॉलवरती एकच धाव आणि धावसंख्या मध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ती 1 बाद 19. चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला भेटते ती लहुशे संघ. आणि नुकतंच आगमन झालंय ते
शिवशंभू आढवळे संघ आणि पूर्ण टीम, तेजस करंजे आणि त्यांची पूर्ण टीम, चांगला असा फटका आणि 4 धावा. मी मगाशीच बोललो होतो, गणेश रिंगेचा जो झेल सोडला ना तो आपल्याला खूप महागात पडेल आणि चांगली अशी बॅटिंग करायला पाहायला भेटते ती गणेश रिंगे याच्याकडून. आणि आता अंपरचा इशारा आ रहा आहे, सुपर बॉल. सर्व खेळाडूंनी या बॉलवरती लक्ष ठेवायचं आहे. सुपर बॉल, सुपर बॉल, डबल थरार. सुंदर असा फटका पाहायला भेटतोय, झेल होतोय का पाहूया. एक धाव, दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2+2. विचारून अंपरला विचारून जा, अंपरला पण विचारू, त्याने असेल तरच रिक्वायरमेंट, जर रिक्वायरमेंट असेल ना पंच ना विचारून तुम्ही घेऊन जाऊ शकता. हा त्याच्यामध्ये चांगला असा फटका पाहायला भेटतोय. चांगलं तिथे क्षेत्ररक्षण पाहायला भेटते KBR कुडपण संघाकडून. आणि या बॉलवर एकच धाव आलेली आहे आणि धावसंख्येमध्ये झाला तो बदल. धावसंख्या झाली ती 28, एक बाद. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा, सतीश चिकणे. चांगला असा फटका ऑफ साईडला सागराच्या बॅटमधून पाहायला भेटतो आपल्याला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि एकच धाव. दोन षटका अखेर लहुलसे संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 29. चांगला असं षटक पाहायला भेटलं आपल्याला सतीशच्या माध्यमातून. डीजे सामना शिवशंभू आढावळे विपक्ष जन्नी माता चरई. दोन्ही संघ तुल्यबल्ल संघ आहेत आणि हा देखील सामना, आजचे सर्व सामने आपल्याला एकदम चुरशीचे पाहायला भेटतील. या इनिंग ब्रेक मध्ये अजय पवार यांच्या हस्ते टॉस होईल. अजय पवार, आपण या इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघाचा टॉस करून घ्यायचा आहे. पुढचं षटक चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटेल KBR कुडपण संघाकडून. प्रदीप उतेकर. कुडपण संघाकडे जर पाहायला गेलं ना, क्षेत्ररक्षणच्या बाबतीत, गोलंदाजीच्या बाबतीत आणि फलंदाजीच्या बाबतीत तिन्ही साईड त्यांच्या एकदम चांगल्या प्रकारे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. डॉट बॉल. सुपर बॉलचा इशारा पंचांकडून आपल्याला आलेला आहे. पाहूया आता सुपर बॉल वरती सुपर बॉलचा एकच धाव, 1+1. या बॉलवरती 2 धावा. चांगलं षटक पाहायला भेटते प्रदीप यांच्याकडून. थांबून ठेवलंय लहुलसे संघाला. गणेशला जेवढं स्ट्राईक वरती ठेवणार तेवढा तुमचा स्कोर जास्त होणार आहे.
पुढचा चेंडू प्रदीप यांचा गणेश यांच्यासाठी चांगला असा पटकवण्याचा प्रयत्न आणि काहीच फंबल होऊन चौकार. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा प्रदीप यांचा गणेश यांच्यासाठी. सुंदर असा फटका फंबल झाले आणि चौकार. 2 लगातारचे चौकार गणेशच्या बॅट मधून पाहायला भेटतेत. गणेशची पहिल्या चेंडूवरती जो झेल सुटला ना तो आता आपल्याला पाहायला भेटतोय गणेशच्या फलंदाजीतून. आणि टोटल धावसंख्या झाली ती 39. डीजे राहुल चिकणे केबीआर संघाचा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो राहुल चिकणे. स्ट्राईकला येतो सागर सकपाळ. गणेशच्या बॅट मधून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गणेश वैयक्तिक 23 धावांवरती खेळत आहे आणि एकूण संघाची धावसंख्या झाली ती 39. शेवटचं षटक हाणामारीचं षटक पाहूया आता लहुश संघ त्या षटकावरती किती धावा आणि झेल बाद. अजय रिंगे हार्ड हिटर घाटकोपरला सकाळी 7 वाजता उठून आचार्य यात्रे मैदानावरती प्रॅक्टिस करणारे अजय रिंगे. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते. पुढचा चेंडू राहुल यांचा आणि अतिरिक्त धाव अवांतर चेंडू वाईट बॉल. धाव संख्या झाली ती 40. 2 बाद 40. पुढचा चेंडू राहुल यांचा अजय रिंगे यांना. पाहूया अजय रिंगे आता आपल्या संघासाठी काय करतायत ते. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि चांगला असा ऑन साईडला फटका. परंतु या गणेश रिंगे धावणार नाही आहेत कारण का त्यांना माहिती आहे जर मी जर स्ट्राईकला राहिलो तर जास्तीत जास्त धावा करू. आणि पंचांचा इशारा आलेला आहे सुपर बॉल. सुपर बॉल थरार डबल T20 धमाका DKM चषक 2025. शेवटचं षटक राहुल यांचं आणि चांगला असा फटका आणि सुपर बॉल वरती चौकार आणि धावसंख्या झाल्या डबल. 4+4 8 धावा.
ते 49 पुढचा चेंडू राहुल यांचा, गणेश रिंगे यांना आणि चांगला असा आउट. OUT आउट. आता यानंतरचा होणारा सामना शिवशंभो आडावळे वर्सेस आई जन्नी माता चरई. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी लगेचच यायचं आहे. शेवटचा चेंडू इनिंग मधला आणि चांगला फटकवण्याचा प्रयत्न, परंतु दोन धावा. काहीच गचाल क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चार षटका अखेर लहुलसे संघाची धावसंख्या झाली ती 51 आणि 52. मनोज बॉल घे, बॉल डीजे. सर्व संघांना विनंती आहे की शंभू आडावळे आला आला आला. संघांना खेळाडूंना विनंती असेल, जे क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आहेत, एक षटके हॅलो 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 चेक, हॅलो चेक. टॉस घ्या, टॉस. शिवशंभू आडावळे आणि आई जन्नी माता चरई या संघाचा टॉस करतोय अजय पवार. काय फिल्डिंग, फिल्डिंग येते चारही संघाने, फिल्डिंग क्षेत्ररक्षण. आताच टॉस झाला आई जन्नी माता चरई आणि शिवशंभू आडावळे यामध्ये आई जन्नी माता चरईनी
टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्यांदाच आई जन्नीमाता चरीकडून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आम्ही पाहत आहोत. कारण का आई जन्नीमाता चरी नेहमीच फलंदाजी करताना पाहायला भेटलेत आपल्याला, परंतु काहीतरी हा सर्व सुपर बॉलचा कमाल आहे. डीकेएम चषक T20 धमाका काहीतरी नक्कीच स्ट्रॅटर्जी करून आले असणार. कारण का आतापर्यंत आम्ही जेवढ्या टुर्नामेंट पाहिल्या आहेत आई जन्नीमाता चरई म्हणजे फलंदाजीच करणार, परंतु काहीतरी नवीन त्यांनी स्ट्रॅटर्जी करून आलेत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक प्रगतीपथावर अक्षय पार्टे आणि सतीश चिकणे यांनी चांगला असा फटका, 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण. आणि पहिल्या चेंडूवरती धावसंख्या आली ती 3. चांगल्याशी सुरुवात KBR कुडपण संघाकडून पाहायला भेटते आपल्याला. सागर तिथं पिशवी तिथे आहे ना, ती व्हाईट कलरची पिशवी बघ. हॅलो, डॉट चेंडू चांगला असा गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अक्षय याच्याकडून. आणि पंचांचा इशारा आलाय सुपर बॉल. सुपर बॉल आणि चांगला असा टोलवला सुपर बॉल वरती आपल्याला पाहायला भेटतोय. 1 बाउन्स चौकार. डीजे पुढचा चेंडू अक्षयचा. सुंदर असा फटका पाहायला भेटतोय आपल्याला. रुपेश चिकणे याच्याकडून. रुपेश चिकणे यांची फलंदाजी मागच्या आपण 2 टुर्नामेंट मध्ये पाहिली. अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला भेटले आपल्याला. स्ट्राईकला येतो सतीश. अक्षय पार्टे शेवटचा चेंडू घेऊन येत होतो सतीश यांना. चांगला असा पटकवण्याचा आणि चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि झेलबाद. नवीन फलंदाज पाहायला भेटतो आपल्याला योगेश चिकणे. चला फलंदाजांनी देखील रेडी राहायचं. जो नेक्स्ट फलंदाज येणार आहे त्यांनी त्वरित रेडी राहायचं आहे. जशी विकेट पडेल तसं लगेच मैदानात जायचं आहे. आपल्याला आज 12 सामने खेळवायचे आहेत आणि हे 4-4 षटकांचे खेळवायचे. काल देखील खूप चांगले सामने झाले आणि सर्व सामने हे शेवटपर्यंत हे 4-4 षटकांचे झाले. सर्व संघांना मी एकच विनंती करतो, आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे जेवढे सामने खेळता येतील त्यासाठी आपण देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण का आपण जर सहकार्य नाही केलं तर ते सामने पूर्ण होणार नाहीयेत. दुसरं षटक प्रगतीपथावर
पाहायला भेटते आपल्याला लवळसे संघाकडून गोलंदाज विकास रिंगे आणि चांगला असा पॉइंटला पटकवला आहे रुपे चिकणे यांच्याकडून आणि त्यावरती 2 धावा विकास रिंगे यांनी मगाशी सतीश चिकणे यांचा चांगला असा झेल पकडला अनबिलिव्हेबल कॅच धावसंख्या झाले ती 14 1/14 4 गेला चौकार सुपर बॉलचा सामना करतील ते म्हणजे रुपेश काहीसा डिसमिसल विकास रिंगे यांच्या रनअप मध्ये चांगला असा फटका पाहायला भेटतोय आपल्याला सव्वीस KBR कुडपण संघाची आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते पांगळोळी संघाचे ऑलराऊंडर सिद्धार्थ मोरे दादू यांचं DKM स्पर्धेत आणि त्यांच्या पूर्ण संघाचं हार्दिक स्वागत चांगल्या असा चेंडू पाहायला भेटा आणि 2 धावा आणि शेवटचा चेंडू या षटकामधील विकास रिंगे यांचा पाहूया रुपेश चिकणे शेवटच्या चेंडूत किती धावा टटवू शकतात हवेत मारलेला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक ऋषिकेश माचुत्रे अँड इट्स अ ब्युटिफुल कॅच DJ ती म्हणजे 28 धावा पुढचा फलंदाज आला तो KBR संघाकडून आपल्याला पाहायला भेटतोय मयूर चिकणे आणि बॉलर दर्शन रिंगे संजय रिंगे आपल्याला कुठे पाहायला भेटत नाहीयेत संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो दर्शन रिंगे स्ट्राइकला आहे तो योगेश चिकणे नॉन स्ट्राइकला आहे तो मयूर चिकणे हे सह्याद्री प्रीमियर लीग पर्व पहिले ओमसाई वॉरियर संघामधून खेळताना पाहायला भेटले होते आपल्याला आता पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत ते
तिसऱ्या क्रमांकावरती, चौथ्या क्रमांकावरती आले आहेत. आणि सुंदर असा फटका पाहायला भेटतोय. षटकार पहिल्याच बॉलवरती. चौतीस. नो चेंडू. नो +1 2 धावा. आणि धावसंख्यामध्ये होती ती वाढ. धावसंख्या झाली ती 2 बाद 36. पुढचा चेंडू दर्शन याचा. आणि चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते. सुंदर अशी गोलंदाजी दर्शनाच्या माध्यमातून. आणि आता पंचांचा इशारा आलाय. सुपर बॉल, थरार डबल. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज KBR कुडपण संघाला. काहीसं अवघड आणि काहीसं सोपं. दर्शन रिंग्याचा पुढचा चेंडू आणि चांगला असा पटकवलाय. आणि सुपर बॉल वरती चौकार आणि धावा झाल्या डबल. 4+4 8 DJ. चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला योगेश चिकणे यांच्या, सॉरी मयूर चिकणे. हे मला दिलं नाही हे. संपलं ना हे बाबा. मी बोल थोडंसं खातो रे. and it's a clean bold. ज्याची गरज होती लहुळच्या संघाला ते मिळालेले आहे. एक सुंदर असा चेंडू दर्शनाच्या माध्यमातून. आणि पुढील फलंदाज राहुल चिकणे. DKM संघाचे गोलंदाज भागवत पार्टे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. DKM ची एक्सप्रेस आहे सध्या ती. आणि 6 चेंडू आणि 8 धावांची गरज KBR कुडपण संघाने जिंकण्यासाठी. उर्वरित 6 चेंडू मध्ये काहीही होऊ शकतं. दर्शन रिंगे आता शेवटचा चेंडू षटकातील आणि त्याला सामोरं करते ते म्हणजे राहुल चिकणे. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. शिवशंभू आडावळे आणि आई जन्नी माता चरई दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा जसा सामना संपेल. दर्शन रिंग्याचा शेवटचा चेंडू चांगला असा फटकवण्याचा प्रयत्न राहुल याचा, परंतु एक धावेनी धावसंख्या झाली ती 45. आणि शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या पाहिजे ती KBR कुडपण संघाला 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. प्रशांत रिंगे हे शेवटचं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. आणि वैयक्तिक पहिलं पाहूया आपण आपल्या संघासाठी काय करतोय तो. काहीच अवघड आणि काहीच सोपं. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि शेवटच्या बॉल पर्यंत कोण जिंकेल
हे सांगता येत नाहीये. प्रशांत रिंगेचा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आणि पहिला चेंडू निर्धाव, कोणत्याही प्रकारची धाव त्या चेंडूवरती आलेली नाहीये. राहुल चिकण्यांना काळोळी संघाचे अशोक जाधव साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय आणि परवाच मला त्यांनी फोन केला की माझ्याकडून DKM स्पर्धेसाठी एक 10 ग्रामचा चांदीचा कॉइन, त्यांचं खूप सुपर खूप बॉल. धन्यवाद मानतो DKM मंडळातर्फे. आणि 10 ग्रामचा कॉइन जो आहे तो मालिकावीरासाठी असणार आहे. आणि बघा आता पाहायला भेटते आपल्याला सुपर बॉलचा थरार आणि डॉट बॉल आलेला आहे आणि धाव संख्या मायनस झालेली आहे. 2 धावा मायनस. सलगचे 3 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून पाहायला भेटते आपल्याला. आणि आता धाव संख्या 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुंदर अशी, मी मागाशीच बोललो होतो की गेम कुठेही चेंज होऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुढचा चेंडू आणि चांगला असा पटकवलाय मागच्या साईडला आणि चौकार. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज KBR कुडपण संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजी पाहायला भेटते ती आपल्याला लहुलसे संघाकडून. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. षटकार. सुंदर अशी गोलंदाजी प्रशांत याची. शेवटचा चेंडू वाईट चेंडू. अजून देखील सामन्यामध्ये रंगत पाहायला भेटते. 1 चेंडू आणि 4 धावा आणि स्ट्राईक देखील रोटेट झालेले आहे. बॉल खाली पडला होता आणि तर नवीन फलंदाज वैभव उतेकर. 1 चेंडू आणि 4 धावा. काय सामना पाहायला भेटतोय आपल्याला. बघा, मी कालच बोललो होतो उद्याचे सामने एकदम रंगतदार सामने असणार आहेत आणि सर्व गटातील सामने आहेत. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा फटका. उंच प्रेक्षक उभे आणि षटकार. काय सामना झालाय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना षटकार मारलेला आहे तो योगेश याने.